संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी, महिला भगिनींसाठी, बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारं अपडेट आता समोर आलं. बघा, एप्रिल हप्त्याच्या आतुरतेने जर का तुम्ही वाट बघत असाल की एप्रिल हप्ता नेमका तुमच्या खात्यामध्ये हा कोणत्या तारखेला येणार, सरकारने यासाठी तारीख नेमलीच नाही का? तर बघा, तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. सरकारने पोर्टलवरती आनंदाची बातमी सांगितलेली आहे. त्या बातमीच्या माध्यमातून सर्व निराधारांना आता कोणत्या तारखेला एप्रिल हप्ता मिळणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण जी माहिती आता सरकारने पोर्टलवरती अपलोड केलेली आहे. तुम्हाला सर्व काही माहिती सांगतो, टेन्शन घेऊ नका. लाईव्ह तुम्हाला तारीखच सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी पोर्टलवरची माहिती आता नक्कीच बघायची आहे. बघा, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणाली दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी, म्हणजेच बघा दुपारी 1 वाजल्यापासून ते बघा 10 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजेच बघा पोर्टलवरील लाभ वितरणाची प्रक्रिया म्हणजेच कारवाई इथं करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, आता एप्रिल हप्त्यासाठी जे काय ते तारीख सरकार नियुक्त करणार तुम्हाला माहिती आहे की दिव्यांग बांधवांना अलग पैसे मिळणार आहे, अलग अमाऊंट मध्ये त्यांना पैसे मिळणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी अलग निधी हा सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे. परंतु जे आता दिव्यांग बांधवाच्या व्यतिरिक्त विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी व संजय गांधी योजनेचे भरपूरसे लाभार्थी मोडतात. परंतु त्या सर्वांना आता अलग अलग इथं पैसे मिळणार, म्हणजे अलग निधी यांच्यासाठी मंजूर होणार आणि अलग निधी हा जसं की दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल निधी मंजूर होणार आणि दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. म्हणजेच बघा, आता जे त्यांनी 9 एप्रिल 2026 रोजीचं महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेलं आहे की 10 एप्रिल पर्यंत हे पोर्टल बंद राहणार. म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही की इथं जसं की प्रक्रिया, जसे की लाभ वितरण असण्याची कारवाई सरकार यावरती आता अपलोड करू शकणार आहे, असे स्पष्टपणे त्यांनी भाषेमध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत बघा इथं पोर्टल लाभ वितरणाची प्रक्रिया कारवाई इथं सुरू करण्यात येणार आहे, म्हणजेच पोर्टल हे बंद राहणार आहे. म्हणजे 2 दिवसात ही तारीख काय असणार आहे की एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये वितरण करणार याची तारीख हे स्पष्टपणे सरकार पोर्टलवरती लॉन्च करणार आहे. त्या तारखेला 100% तुम्हाला लाभ मिळणारच आहे. आणखी महत्त्वपूर्ण माहिती बघा, ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग बांधव असावं किंवा जे काही निराधार योजनेचे, श्रावणबाळ योजनेचे बांधव किंवा महिला असणार आहे, यांचे जे काही मागील हप्ते थांबलेले असणार, थकीत असणार, तर यांचे हप्ते देखील आता तुम्हाला पुढे मिळणारच आहे. कारण की बघा, सरकारने सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे, ज्या बांधवांचे, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे हप्ते हे थकीत राहिले होते, जसं की त्यांना मागील महिन्याचा मार्च असो, फेब्रुवारी, जानेवारी हे हप्ते त्यांना मिळाले नसतील तर ते हप्ते देखील त्यांना पुढील मिळणारच आहे. फक्त त्यांच्या बँकेची केवायसी हे परिपूर्ण त्यांनी केली आहे का, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, आणि कुठल्या निराधार योजनेची केवायसी सरकारने सुरू केली होती, या क्रायटेरिया म्हणजे जे आता अटी शर्ती सरकारने ठेवलेल्या होत्या छोट्या मोठ्या, त्या अटी शर्ती जर का तुम्ही परिपूर्ण करून ठेवल्या असेल मग तर 100% तुम्हाला लाभ मिळणारच आहे. येत्या 2 दिवसामध्ये कोणती कन्फर्म तारीख येणार आहे, महिन्याच्या एंडिंगला की महिन्याच्या मधामध्ये किंवा कोणत्या तारखेला तुम्हाला फिक्स हे पैसे मिळणार आहे, हे तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून शासकीय योजनांची माहिती, जीआरचं अपडेट आणि सर्व योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.